रोजी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करीत आहोत. कारण ग्राम रोजगार साहेब आज 18 वर्षे जवळपास पूर्ण झालेले असून ते तटपुंजे मानधनावरती काम करत आहेत. तर त्यांना त्यांचा उदरनिर्वाह भागवा, त्यांचं कुटुंब चालावं असं शासनाने विचार केला पाहिजे. आणि त्याचबरोबर 3 ऑक्टोबर 2024 रोजी जो शासन निर्णय घेतलेला आहे तर तो अंमलात आणण्यासाठी आम्ही संपावरती जाऊन आणि NMS सेल्फी हजेरी देतोय मजुरांची. तर त्या मजुरांचं सेल्फी होत नाही, तर त्याच्यासाठी ऑफलाईन कुठली तरी एखादी सुविधा त्याच्यात आणायला पाहिजे. सेल्फी ऑनलाईन का होत? त्यांचा चेहरा स्कॅनिंग होत नाही. त्यांचं KYC करूनसुद्धा त्या मजुरांचं फेस आयडेंटिटी घेत नाही. याच्यासाठी आम्हाला अडीअडचणी येत असून तो मजूर त्याची मजुरी त्याला परिधान केली जात नाही. त्याच्यामुळे तो रोजगार शोकांवरतीच येतो. याच्यासाठी आम्ही आज रोजी पूर्ण महाराष्ट्रभर आणि कळवण तालुक्याला आम्ही प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, गट विकास अधिकारी साहेब, पोलीस उपनिरीक्षक साहेब आणि नरेगा कक्षे या सर्वांना निवेदन देऊन आम्ही काम बंद आंदोलन करीत आहोत. साधारण मानधन किती भेटत असतं तुम्हाला? आम्हाला जे मानधन आहे ते टक्केवारीनुसार दिलं जातं. तर ते कामाच्या याच्यानुसार टक्केवारीनुसार काम 1 लाखाला ते 6,000 रुपये, लाख रुपये खर्च मजुरीवर खर्च झाला असेल तर त्याला 6,000 रुपये दिले जातात. महिन्याला लाख रुपये खर्च होतो का मजुरी? महिन्याला लाख रुपये खर्च होत नाही. कारण कसं प्रशासकीय तांत्रिक ज्या मंजुऱ्या भेटल्याशिवाय किंवा त्या कामावरती ते मजुरांवरती खर्च झाल्याशिवाय आम्हाला ते तेवढं पेमेंट भेटू शकत नाही. साधारणतः एका महिन्यामध्ये एका रोजगार शोकाला 1,000-1,500च्या पुढे पेमेंट जात नाही. आणि त्यांनी पंचायत समिती लेवलला येणं जाणं या दळणवळणात सुविधेमध्ये आमचा जो खर्च होतो त्या पेमेंटच्या पेक्षाही दुप्पटचा खर्च होतो. तेव्हा आम्ही आमचा कुटुंब कसा सांभाळावा याच्यासाठी किंवा आमच्या मुलांचं शिक्षण कसं करावं ह्या अडीअडचणी आम्ही शासनापर्यंत मांडतो आहे, पण त्याच्यावर कुठलीही आजपर्यंत दखल झाली नाही. आता 26चं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, त्यामध्ये सुद्धा विषय निघाला होता, मात्र त्याच्यावरती काय ठोस अशी भूमिका मांडली का, कोणी घेतलं? आतापर्यंत शासनाने आम्हाला वारंवार मंत्रालय लेवलपर्यंत आम्ही निवेदनं दिली. मंत्रालय लेवलपर्यंत जाऊन आम्ही सगळ्या गोष्टी आमच्या अडीअडचणी मांडून त्यांनी 3 ऑक्टोबरचा शासन निर्णय जो जारी केला तेव्हापासून आज रोजी 18 महिने झालेले आहेत अजून. तर आजपर्यंत त्यांनी 1 रुपया पण दिलेला नाही त्या शासन निर्णयानुसार. त्याची अंमलबजावणी आजपर्यंत केलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या अपेक्षेने होतो, पण अद्यापही झालेलं नाही. आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं का आम्ही तुमचं ह्या संकल्प अधिवेशनामध्ये तुमचा विषय आणि तुमचा जो निधी हे करतो आणि त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला मानधन देण्याची तयारी ठेवतो आहे. पण ते अद्यापही ते अर्थसंकल्पामध्ये तिची कुठलीही दखल घेतली गेली नाही. रोजगार सेवक हा ग्रामपंचायतीला एक आणि गावासाठी दुवा मानला जातो. तर तुमचं घर परपंच आणि अनेक ठिकाणी नेटवर्क प्रॉब्लेम आहेत, तर त्या ठिकाणी कसं काम करतात? नेटवर्कच्या ठिकाणी आणि घर परपंच कसं चालवतात? आमचं जे घर परपंच चालवण्याचा एक विषय असा आहे का सर, का आम्ही आजपर्यंत जे रोजगार सेवक आहे आम्हाला कुठंतरी भेटावं. आमचे मिसेस त्या बाहेरच्या मजुरीला जातात. आम्ही ऑफिशियल काम पूर्ण वेळ करतो, पण त्या मिसेसने आमचं घर चालवलेलं आहे आम्ही असं म्हणतोय. कारण का त्यांनी बाहेर कामाला जावं, मजुरी करावी आणि त्यांनी मजुरी करून आमचं कुटुंब चाललेलं आहे. आम्ही फक्त एक ऑफिस लेवलला आजपर्यंत शासनाने जे म्हटलेलं आहे तुम्ही अर्धा वेळ कर्मचारी म्हणून, पण अर्धा वेळ नाही, आमचा पूर्ण वेळ जातो आहे. सकाळी आम्हाला 4 नंबर भरण्यापासून तर साईट व्हिजिट आहेत, त्या कामावरती जाणं, त्या मजुरांची मजूर उपस्थिती नोंदवणं, या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये आमचा पूर्ण वेळ जातो, पूर्ण दिवस जातो. तरीसुद्धा आम्हाला शासन म्हणते की अर्धा वेळच कर्मचारी तुम्हाला गणलं जातं. असं नाही, आम्हाला पूर्ण वेळ करावं आणि आकृती बंधामध्ये घेऊन त्याचे कुठेतरी कुटुंबाचं आमचा उदरनिर्वाह किंवा मुलांच्या शिक्षणासाठी आम्हाला पुढील वाटचालीसाठी शासनाने निर्णय द्यावा अशी आमची अपेक्षा.